सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गोकुळाष्टमी विशेष काला बनवणार आहोत. ट्रेडिशनली हा शिळ्या भाकऱ्यांपासून बनवला जातो, पण मी हा नैवेद्यासाठी बनवत आहे म्हणून ताज्या भाकऱ्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी 2 ज्वारीच्या भाकऱ्या घेतलेल्या आहेत. त्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला हे मिक्सरमध्ये लावायचे आहे, त्यामुळे फक्त मी तुकडे करून घेत आहे. ट्रेडिशनली ही रेसिपी हातावरती चुरून बनवली जाते. भाकऱ्या शिळ्या असल्यामुळे त्या हातावरती सहज चुरल्या जातात. आता इथे मी ताज्या भाकऱ्यांचा वापर करत आहे, म्हणून मी या मिक्सरला लावून घेणार आहे. जेव्हा कधी घरात शिळ्या भाकऱ्या राहतात, तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट बनते आणि खूप पौष्टिक सुद्धा असते, कारण यामध्ये आपण चपाती न वापरता भाकरीचा उपयोग करत आहोत. अगदी कुठलीही भाकरी असेल तरी त्याचा तुम्ही काला बनवू शकता आणि चपातीचा सुद्धा सेम चुरमा बनवला जातो, पण त्याला चुरमा असं म्हणतात. आता इथे मी एका भाकरीसाठी 2 चमचे असं गुळाचे प्रमाण घेतले आहे आणि गुळाच्या पावडरचा वापर करत आहे. तुम्ही गूळ चिरून सुद्धा घेऊ शकता आणि त्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. ऑप्शनल आहेत. तुम्ही नाही घातलात तरी चालेल. ड्रायफ्रुट्सच्या ऐवजी तीळ किंवा खसखस वापरली तरी सुद्धा चालेल. आता हे मिश्रण 2च भाकऱ्यांचं असल्यामुळे मी ते सगळंच मिक्सरच्या भांड्यात घेत आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर थोड्या थोड्या बॅचमध्ये वाटून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेणार आहे. एका भाकरीसाठी 1 चमचा हे प्रमाण घेणार आहे. तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. तुम्हाला जर आत्ता तूप घालायचं नसेल तर नाही घातलं, सुक्क फिरवून घेतलं आणि मिक्सरमधून काढल्यानंतर त्यामध्ये तूप घालून हाताने छान चुरून घेतलं तरी चालेल. पण मिक्सरमध्ये तूप घातल्यामुळे सगळे जिन्नस छान एकजीव होते आणि तूप सगळ्या भाकरीच्या कणांना छान लागले जाते. त्यामुळे शक्यतो मिक्सरमध्ये सुद्धा तूप वापरा आणि हवे असेल तर 2 चमचे तूप परत मिक्सरमधून काढल्यावरती घालून तुम्ही हाताने सगळीकडे चोळून घेऊ शकता. तर आपला हा काला तयार झालेला आहे. अगदी पौष्टिक आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत तुम्ही घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा बनवू शकता. राहिलेल्या चपाती, भाकरी ह्याचा वापर कसा करायचा त्याच्यासाठीची ही छान रेसिपी आहे. हे नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.